महिलेच्या गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावून पळून गेलेले दोन इसम 24 तासाच्या आत जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ची कामगिरी। दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास स्वामी कृपा बंगलो, मीरा पार्क अपार्टमेंटचे समोर, स्वामी समर्थनगर, जत्रा हॉटेल समोर, नाशिक येथे दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले होते। महिला फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। नाशिक शहरामध्ये सतत होत असणाऱ्या चैन स्नेचिंगच्या गुन्ह्याच्या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। वर नमूद गुन्ह्यातील आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार 377 प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या एक्सिस मोपेड क्रमांक MH15 GS 5099 यावर बसून दोघांनी चैन स्नॅचिंग केली असून ते जाधव संकुल टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिल्याने त्यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, पोलीस हवालदार प्रदीप मसदे, पोलीस हवालदार विशाल काटे, पोलीस हवालदार संदीप भांड, पोलीस हवालदार शरद सोनवणे, पोलीस हवालदार नाजिम खान पठाण, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर आरोपितांना जाधव संकुल टाउनशिप समोर एक पांढऱ्या रंगाची एक्सिस मोपेड क्रमांक MH15 GS 5099 हिचे वरील दोन इसम सोमनाथ हरिचंद्र त्रिभुवन वय 42 वर्ष राहणार पारखे यांच्या घरात भाडेकरू समर्थ हॉस्पिटलच्या बाजूला जाधव संकुल अंबड नाशिक, दुसरा मलय आरसन मडसामी वय 36 यांना पकडून त्याच्या ताब्यातून 2,10,000 रुपये किमतीचे 17.200 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 2 मोबाईल फोन व गुन्हे करतेवेळी वापरली गेलेली एक्सिस मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असून आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 223/2024 भारतीय व्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आला आहे। नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास आडगाव पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, प्रदीप मस्ते, विशाल काठे, संदीप भांड, शरद सोनवणे, नाजिम खान पठाण, सुकाम पवार, विशाल देवरे, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, मुख्तार शेख, राम बर्डे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।